आपण शेवटी जो श्लोक वाचत होतो कच्चित, तिथे नाही आहे, तिथे कच्चित अज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुनाची नावं आहेत, त्याच्यात विजय नाव आहे, धनंजय नाव आहे, नावातच जय आहे, तुझा पराभव कधी होणारच नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, कच्चित एतत् श्रुतम पार्थ, मी सांगितलेलं सगळं त्वयी एकाग्रचेतसा, एकाग्र मनाने ऐकलंच ना. तुम्हाला युद्धाच्या धुमाळीत, युद्ध अजून सुरूच व्हायचं आहे, ते समोरासमोर आहेत. आणि हा जो संवाद झाला त्याला शब्दांकन व्यासाने केलं. भीष्म पर्वात सांगितलं, भगवद्गीता पर्व आहे आणि त्याचे अध्याय 25 ते 42 हे 18 अध्याय, हे 18 अध्यायांची गीता आहे. गोंदवलेकर महाराज त्यांना जर विचारलं ज्ञानेश्वरीतल्या कुठल्या ओव्या आवडतात तर ते 9व्या अध्यायातल्या सांगायचे. पण गीतेतला कुठला श्लोक आवडतं तर ते 8व्या अध्यायातला सांगायचे. आणि ते फार चांगलं सांगायचे. तुम्हाला आवडेल ऐकायला की भगवंताच्या 8व्या अवतारानं सांगितलेल्या गीतेतल्या 8व्या अध्यायातला 8वा श्लोक 8वा, हे 8वा महत्त्वाचं आहे. मी का सांगतो लक्षात ठेवा. सध्या 8वा संस्कृती कमी झालेली आहे, 5वा संस्कृती वाढलेली आहे. सेंड अँड फॉरवर्ड. आठवल्याशिवाय साठवता येत नाही. म्हणून आठवणं पाहिजे आणि साठवणं पाहिजे. साठवण्याची 2 उदाहरणं. मे महिन्यात जर आपल्याला फणस खूप आले तर फणसाचं साठ आपण करतो, त्याला साठं म्हणतात. त्याप्रमाणे आंब्याचा रस असेल त्याचं साठ आपण तयार करतो, ते टिकतं जास्त. म्हणून आठवल्याशिवाय साठवता येत नाही, साठवल्याशिवाय गोठवता येत नाही, आणि गोठवल्याशिवाय ते कायम टिकत नाही. माझ्याकडे गोठवलं पाहिजे ना. गोठवलं म्हणजे टिकतं, साठवलं म्हणजे टिकतं. साठवलं म्हणजे तुम्हाला सांगितलं ही प्रोसेस आहे. साठवणं म्हणजे गॅदरिंग टुगेदर नाही आहे, तेही करा तुम्ही, नाव साठवत राहा, जसं वाल्यानी केलं, वाल्या कोळ्यानी. पण साठवायचं म्हणजे ती प्रोसेसिंग आहे. रस टिकणार नाही म्हणून रस उन्हात घातला आणि रस चांगला वाळवला, ते घडत नाही आहे. हे पाठवण्याच्या ह्याच्यात जरा आलं की पाठवलं, जरा आलं की पाठवतं. आणि असे पाठवतात की शिक्षक दिनाला एका शिक्षकांनी, जो शाळेचा हेडमास्टर, दुसऱ्या हेडमास्टरला मेसेज पाठवला. आणि मेसेज फार चांगला होता, वाक्य होतं चांगलं, आणि वरती असं छत्रीचं चित्र होतं. म्हणजे शिक्षक हा छत्र असतो, अम्ब्रेला अगेन्स्ट ऑल सीझन्स ऑर ऑड्स इन लाईफ फॉर द स्टुडंट्स. स्टुडंट्ससाठी एक छत्र, एक संरक्षण असतं. मला आवडला तो, मी त्याला रात्री फोन केला, अरे किती छान रे. आणि छत्रीची कल्पना. तो म्हणतो छत्री? कुठली छत्री? अरे तू मेसेज नव्हतास का पाठवला? मी बघितला सुद्धा नाही, मी फक्त फॉरवर्ड केला. हे लक्षात ठेवा, शाळेचा मुख्याध्यापक तो न वाचता निदान छत्री तरी लक्षात यायला पाहिजे होती. छत्रीचं चित्रण, त्याखाली ते कोटेशन, सुंदर आत्ता सांगितलं ते, असं असतं ते. म्हणून साठवा आणि आठवा हे गुरुदेव रानडेंचं आहे की साठवा, आठवा, पाठवा. हे नंतर पाठवायची गरजच नाही. तुम्ही माध्यम बनता आणि तुमच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. आपण कशाला पाठवायचं? आता व्हॉट्सॲप आहे वगैरे, पाठवा वगैरे, ते करा तुम्ही. पण आपल्याला लगेच एक 4 माळा जप केला, रामाचा जप करा तुम्ही, श्रीराम जय, लगेच आपण प्रिस्क्राईब करतो दुसऱ्याला. हे प्रिस्क्राईब करणं बंद करायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. गोंदवल्याला पौर्णिमेला लोक जातात, काही 1000 लोक असतात दर पौर्णिमेला. आणि मग कुणीतरी सांगतात तुमचा मुलगा परीक्षेत पास होईल ना, 3 पौर्णिमा करा, लागोपाठ 3 पौर्णिमांना या. मग तो 3 पौर्णिमा करतं आणि पोरगं पास होतं. पुढच्या परीक्षेत नापास होईल परत. पण लक्षात ठेवा, नंतर मुलीला नवरा नीट वागवत नाहीत ना, 7 पौर्णिमा करा. 7 पौर्णिमा करते, नवरा वाईट, तो काय एकदम बदलणार आहे? नाही आहे. पौर्णिमा करत राहतो आपण. पौर्णिमेचा महाराजांच्या चरित्रातला प्रसंग सांगतो, इतका सुंदर आहे तो आपल्याला या विषयासाठी. एक 28 वर्षाचा असा तरुण आई म्हातारी घेऊन येते की हा माझा तरुण मुलगा आहे, त्याला एवढा दम्याचा त्रास, दमा म्हणजे अस्थमा, अस्थम्याला अजूनही नीट औषध नाही आहे, आणि त्याला त्रास होतो. श्वास घेताना रात्री त्याला झोप लागत नाही, कारण इथे झोपला तरी श्वास, बसला तरी श्वास, उभा राहावं लागतं. तेव्हा काहीतरी करा. महाराजांनी सहज म्हणाले, मी सांगतो ते करशील का? 3 पौर्णिमा गोंदवल्याला ये. हे उगम आहे, पण नंतर प्रसंग कसा संपतो ते महत्त्वाचं नाही का? चरित्रातला प्रसंग आहे हा. 3 पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे 3 महिने झाले. 3 पौर्णिमा म्हणजे 3 महिने. पहिल्या पौर्णिमेला विचारतात कसं वाटतं? खरं सांगतो, बरं वाटतं. दुसऱ्या पौर्णिमेला विचारतात कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय. का बरं वाटतंय रे? हे इतरांसाठी होतं, कारण तिसऱ्या पौर्णिमेनंतर रिझल्ट बघणार होते ना लोक, काय झालं ते. दुसऱ्या पौर्णिमेनंतरच मला खूप बरं वाटतंय. का बरं वाटतंय? दिस इज द सिक्रेट.
पौर्णिमेला गोंदवल्याला जाणं हे महत्त्वाचं नाही. तो म्हणाला मी पौर्णिमेला इथे यायचो, 1-2 दिवस तुमच्याजवळ राहायचो महाराज, या वातावरणात राहायचो, या आठवणी घेऊन जायचो. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 15 दिवस मी गोंदवल्यातच असायचो. गोंधळ यावेळेला महाराज काय दिसत होते, यावेळेला माझं नाम चांगलं झालं, यावेळेला बसल्यानंतर मला बरं वाटलं, गोशाळेत गेलो होतो, त्या गायींना स्पर्श करताना तो 15 दिवस गोंदवल्यातच होता, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत. आणि अमावस्येनंतर आता ह्यावेळेला मी पौर्णिमेला जाईन, त्यावेळेला गायींच्या गोंदवल्यालाच होता की तो, लक्षात ठेवा. अमावस्येपर्यंत स्मृती त्याची होती गोंदवल्याची, आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पना होती की आता यावेळेला मी असं करार, महाराजांना हे विचारणार, महाराजांसमोर बसणार नाही, कायम उभा राहणार, हे तो सगळं. म्हणजे महिना तो 3 महिने गोंदवल्यालाच होता की. आणि मनानं असणं जास्त महत्त्वाचं आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, शंकराचार्यांनी दिलेलं उदाहरण आहे आणि आपल्याला पटण्यासारखं उदाहरण आहे. आपण अगदी अलीकडचं उदाहरण घेऊया, किंवा त्यांचंच घेऊया, शंकराचार्यांचं. की एक माणूस मित्रांबरोबर शिकारीला जातो. शिकारीला त्याला कुठेतरी आवाज येतो म्हणून त्या दिशेने जातो आणि तो चुकतो वाट. रात्र होते, हे जंगली जनावरांचे आवाज ऐकू यायला लागतात. अशा वेळेला अंधार आहे. आता मी काय करू? मित्र तर आवाज देऊन दिसत नाहीत, ते म्हणतात येईल उद्या परत, म्हणून मित्र निघून जातात. आता काहीतरी आश्रय पाहिजे ना, वाघ वगैरे आला तर. बघतो तर तिथे एक झोपडी असते. झोपडी म्हणजे फक्त गवताच्या घरासारखं असतं, त्याला ना दार ना खिडक्या, फक्त गवत, छप्परही गवताचं. म्हटलं काही हरकत नाही, रात्र इथे घालवूया. झोप लागतच नाही, कारण आवाज जनावरांच्या गर्जना कायम येत होत्या. इतक्यात वारा सुटतो. वारा इतक्या वेगानं सुटतो की झाडावर झाडं घासली जातात, आणि ज्याला दावानलं म्हणतो, म्हणजे अरण्याला लागलेली आग, ती आग लागते. वारा आणखीन जोरात वाहत असतो, आग पसरत राहते, आणि याला अगदी झोपडीपर्यंत आलेला तो वारा, ती आग दिसते, आणि तो ओरडतो, काय? मेलो मेलो वाचवा वाचवा. त्यावेळेला त्याची बायको शेजारी झोपलेली असते. ती म्हणाली तुम्हाला काही वाईट स्वप्न पडलं का? तो हे आत्ता तुम्हाला सांगितलं ते सगळं स्वप्न होतं त्याचं. त्याची छाती धडधडत होती, त्याच्या अंगाला घाम आला होता. मेलो मेलो वाचवा वाचवा हे तो प्रत्यक्ष ओरडला होता. बाहेर त्याचा जो सिक्युरिटीवाला तो धावत येतो, साहेब काय झालं? त्यावेळेला तो म्हणाला स्वप्नात मी माझ्या मित्रांबरोबर गेलो होतो, तिथे मी वाट चुकलो, एक झोपडी दिसली, वादळ सुटलं, अरण्याला आग लागली, आणि ती आग झोपडीकडे यायला लागली, आपण नक्की मरणार या कल्पनेनं मी ओरडलो. कल्पना करा, तो AC मध्ये झोपला होता की बायकोबरोबर? मग अंगाला घाम कसा आला? छाती धडधडायला काय लागली? ओरडला ना सगळ्यांना तो. जिथे आपलं माइंड आहे ना, तिथे आपण असतो. आणि म्हणून म्हणतात की मी ॲब्सेन्स आणि प्रेझेन्स शिक्षक घेतो ना, जे समोर असतात ते ॲब्सेंट माइंडेड असतात, आणि जे नसतात ते ॲब्सेंट असतात. शिक्षकाकडून शिकतं कोण? प्रेझेंट कोण आहे? अटेंटिव्ह कोण आहे? and one who is aware that he is present in the class. असे किती विद्यार्थी असतात ते शिकतात. बाकीचे शरीर इकडे तर मन तिकडे. आमच्या शाळेतला एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला, इतका कळणार आहे हा विषय, आणि हाच विषय महत्त्वाचा आहे. 4था पिरियड होता, शिक्षक नव्हता. 5-1 मिनिटांनी बेल होणार होती इंटरव्हलची. इंटरव्हल म्हणजे मुलांना जरा बरं वाटतं ना, सुट्टीच असते ती एका अर्थाने. प्रश्न विचारला, मुलीला एका उभं केलं की आता 5 मिनिटांनी इंटरव्ह्यू होईल, तू काय करणार आहेस? ती म्हणाली खरं सांगू, काल आम्ही गप्पा मारत बसलो मुली, आणि शेवटी गेलो सुट्टीच्या, त्यावेळेला कॅन्टीनमधले बटाटे वडे संपले होते, आज इथे होते, हे लक्षात ठेवा. म्हणून आज मी प्रथम काय करणार, सुट्टी झाली की पहिल्यांदा कॅन्टीनमध्ये जाणार, बटाटे वडे घेणार, आणि नंतर गप्पा मारत बसणार. ती क्लासमध्ये आहे मुलगी. तुम्हाला ती क्लासमध्ये असं वाटतं? ती म्हणलं की कॅन्टीनमध्ये नाही, तिला त्या क्लासमध्ये बटाटे वड्यांचा वाससुद्धा येत होता. हा काही खरा वास यायची गरज नाही आहे. आपलं मन आणि बुद्धी इतकी पॉवरफुल आहे की जे इमॅजिनरी आहे ते आपल्याला रिअल वाटायला लागतं, आणि तिला खरंच. नंतर एका मुलाला उभं केलं, आता तू कुठेस रे? तो म्हणतो ऑफकोर्स इन द क्लास. म्हटलं अगदी खरं सांग. म्हणाला की काल आम्ही गेलो त्यावेळेला सगळे विद्यार्थी आपापले क्रिकेट वगैरे लावून, आम्हाला खेळायला जागा मिळाली नाही. आता बेल झाली ना की मी पहिल्यांदा जाणार आहे, स्टंप्स ठोकून आमची जागा रिझर्व करणार आहे. म्हटलं तू कुठेस आत्ता? तो म्हणला ग्राउंडवर आहे. मनानं मी ग्राउंडवर आहे, शरीरानं मी क्लासमध्ये आहे ना. तुम्ही काय सांगताय, काय शिकवताय, हे फार महत्त्वाचं आहे. आत्ता प्रवचनात असताना तुम्ही सगळेजण प्रवचनात आहात हा गैरसमज आमचा नसतो. त्यामुळे गोष्टी सोप्या होतात. नाहीतर अगदी गृहीत धरा तुम्ही
जिथे माझं मन असतं तिथे खरा मी असतो, आणि जिथे माझा देह असतो तिथे मी असतो किंवा नसतो, हे अगदी लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं मन मना भव. मला तुझं मनच अर्पून टाक रे, कायम जोडून टाक. जिथे मी तिथे तुझं मन. जमणार आहे का? खरंच आपल्याला जमणार आहे. म्हणून शेवटी तो प्रश्न विचारतो, कच्चित प्रश्न आहेत, म्हणजे ना असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर होच असतं. कच्चित एतत् श्रुतम पार्थ त्वयि एकाग्रेण मनसा. तू ऐकलंच ना एकाग्र मनाने मी सांगितलेलं, हो हेच उत्तर होतं अर्जुनाचं. पुन्हा प्रश्न विचारतो, कच्चित अज्ञान संमोहा प्रनष्ट असते धनंजय. अज्ञान आणि संमोह ज्याच्यामुळे हा सगळा प्रसंग निर्माण झाला, गेला ना तुझा? हो म्हणतो अर्जुन. आता अर्जुन काय म्हणतो ते श्लोक आपण या कागदावर लिहिलेले आहेत. तुमच्याकडे कागद आहे आणि पुढे अर्जुनाचा श्लोक आहे की अर्जुनाचा श्लोक नाही, इथेच मी खाली लिहिलेला आहे. तो म्हणतो नष्टो मोहा. हा अर्जुनाचा शेवटचा श्लोक आहे. आणि परवा नाही, इथे नाही येतो. परवा तुम्हाला सांगितलं होतं की अर्जुनाच्या पहिल्या श्लोकात तो म्हणतो, अच्युता, 2 सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. अच्युत म्हणजे कृष्ण, जो त्याची पातळी कधी बदलत नाही, त्याचा मूड कधी चेंज होत नाही. सदैव 125 वर्षाचा कृष्ण, त्याचे ना केस पिकले होते, ना चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या, हे वर्णन नाही. आता युद्धाच्या वेळेला सुद्धा तो 89 वर्षांचा होता. एक मुलगा म्हणला त्यावेळेला केस पिकतच नसतील. बरोबर आहे, मुलाचं उत्तर आहे. अरे म्हणलं भीष्माचार्य, त्यांचे केस पिकले, त्यांच्या भुवया पिकल्या, त्यांचा ध्वजाचा रंगसुद्धा पांढरा, त्यांचे घोडे पांढरे, सगळंच पांढरं भीष्माचार्यांचं. कृष्णाचं नव्हतं तसं. कारण जो या क्षणात आहे ना तो म्हातारा होत नाही. कारण पुढचा क्षणी हाच क्षण असतो ना. अखंड वर्तमान म्हणजेच आनंद आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर या क्षणात. आणि एक छोटासा प्रयोग मुलाला सांगतो, मुलं खूप चांगली करतात, आपण करूया. नाही आठवण झाल्यानंतर, हे दत्ता, हे गुरुदेव दत्ता किंवा हे देवी, या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे, धन्यवाद. पुढच्या वेळेला, हे देवी, ह्या क्षणी मी आनंदात आहे, धन्यवाद. हे देवी, या क्षणी मी आनंद, हे सद्गुरू, या क्षणी मी आनंद, हे पांडुरंगा, या क्षणी मी आनंदात आहे, धन्यवाद. सतत स्वतःला सांगत राहा मी आनंदात आहे, आनंदात. आणि या क्षणी म्हणजे धिस मोमेंट. 3 डायमेन्शन्स आहेत, धिस मोमेंट, धिस प्लेस अँड धिस ॲक्टिव्हिटी ऑर ॲक्शन. आत्ता मी इथे बसलेलो आहे, मी आनंदात आहे. आत्ता या क्षणी मी आनंदात आहे. आणि आत्ता मी कृती करतोय, विचार करून बोलतोय, मी आनंदात आहे. ती शक्ती मला आतून आनंदात ठेवणार आहे. बाहेरून आनंदाचा काही स्प्रे आहे, आनंदाचं काही इंजेक्शन आहे, आनंदाचं काही ट्रान्सफ्युजन आहे का, आनंदाचं ट्रान्सप्लांट आहे? काहीच नाही आनंदाचं. आनंद आतून उसळत असतो. मी डिस्कनेक्ट होतो त्याच्यासून, मी विभक्त बनतो. मन मना भव मद भक्तो. मी म्हणजे आनंद आहे रे. अखंड आनंदात राहा, स्वतःला सांगत राहा. तुम्हाला सांगतो की जप का करायचा, कुठलाही अगदी, ओम नमो भगवते वासुदेवाय, आनंदात राहण्यासाठी. मग मी आनंदात आहे म्हणजे माझा जप चालू आहे. जप करून मी आनंदात असेन असं नाही. जप करताना जर इन्स्पेक्शनची आठवण झाली उद्याची की गेला, फक्त यांत्रिकपणे मेकॅनिकली माळ हलतीये, मन गेलं ना तिकडे, त्याच्यापेक्षा मी आनंदात आहे पण मी जप करत नाही आहे, जप चालू आहे. कारण जपाचा रिझल्ट जर आनंद आहे आणि मी जर आनंदात आहे तर माझं नामस्मरण चालू आहे, माझा जप चालू आहे, माझं देवाचं चिंतन चालू आहे. आनंद महत्त्वाचा आहे. आणि तो आनंद फ्री आहे. आनंद तयार करता येत नाही, त्यामुळे आनंद विकता येत नाही. आनंद रॅप करता येत नाही. आनंदाला वजन 1 लिटर, आनंद 2 किलो आनंद म्हणता का तुम्ही? नाही, करताच येणार नाही. सुख वस्तूशी अवलंबून आहे. आता हा गेला की मला दुःख होणार आहे, ओरडून बोलावं लागणार आहे. आता आहे, करंट आहे, हा आहे, मी सुखात आहे, आनंदात नाही आहे. हा गेला तरी हरकत नाही, उभं राहून बोलेन आनंद. काही मिळालं तरी आनंद आहे, काही मिळालं नाही तरी आनंद आहे. घालायला राजवस्त्र मिळाली आनंद आहे, मिळालं नाही आनंद आहे. हे आनंदाचं तत्त्वज्ञान नाही आहे, आनंदाची प्रचिती आहे, आनंदाचा अनुभव आहे. आणि तो कसा आहे? अमृतानुभव, जो ज्ञानेश्वराला आला. म्हणून अर्जुनाला तो सांगतो. मग अर्जुन काय? नष्टो मोहा. कशामुळे? तुझ्या प्रसादामुळे. तुझ्या प्रसादामुळे म्हणजे तुझ्या कृपेमुळे हे कृष्णा काय झालं बघा. नष्टो मोहा, माझा मोह गेला. स्मृतिर्लब्धा. स्मृती काय? मी अर्जुन आहे, मी क्षत्रिय आहे आणि मी लढायला आलेलो आहे आणि ही युद्ध मला जिंकायचं आहे. कारण हे युद्ध धर्मयुद्ध आहे, मला जिंकायचं आहे. ही स्मृतीच गेली. आणि मोह कसा झाला की जिथे सेनापती दिसत आहेत शत्रू पक्षाचे, तिथे मला आजोबा दिसायला लागले. इतकंच कशाला, सैनिकात मला निरनिराळी नाती दिसायला लागली. कौरव कसेही असले ना, ते चुलत भाऊ आहेत ना, ते शकुनीचा ऐकत गेले कृष्णा, आम्ही तुझा ऐकत गेलो. त्यांच्यावर संस्कारच वाईट घडले म्हणून त्यांना मारायचं.
चुलत भावांना मारून त्यांचं आणि आमचं रक्त एकच, त्या रक्तावर राज्य करायचं. रुधिर प्रदिग्धान शब्द वापरलेला आहे गीतेत. रुधिर म्हणजे रक्त, रक्ताने अगदी लिप्त झालेले भोग भोगायचे, आपल्याच भावांना मारून, आपल्याच गुरूंना मारून, आणि आपल्याच पितामहाना म्हणजे भीष्माचार्य आजोबा त्यांना मारून. हा अज्ञान होतं आणि हा मोह होता. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. तू सांगशील तसं करतो. मग अशी सांगितलं ना, कर्ण खाली होता, कर्णाकडे धनुष्य होतं, त्याच्या रथाचं चाक होतं, तरी अर्जुनाने मारलं. कृष्णाने सांगितलं मार, करिष्ये वचनम तव. एक प्रश्न विचारला, कशाला मारू, त्याच्याकडे धनुष्य नाही वगैरे, मारलं. करिष्ये हा केवढा बदल आहे. एरवी अर्जुन अगदी चुकीच्याच मार्गाने विचार करत होता, विचार चांगला करत होता, पण दिशा चुकीची होती. ही दया दाखवणे त्यांनी सांगितलं ना. हृदय दौर्बल्य क्षुद्र कश्मल, कश्मल म्हणजे जळमट असतं ना, कोळ्याची वगैरे जाळी, ते तुझ्या मनात कुठून आलं. या युद्धाच्या प्रसंगी दौर्बल्य, तू दुर्बल का झालास. कार्पण्य भाव, कसा तुझा एका अर्थाने भित्रा असा स्वभाव तुझा बनला, हे चूक आहे. म्हणून त्यांनी गीता सांगायला सुरुवात केली, ऐक. आणि आता हा शेवट आहे गीतेचा. काय सांगतात की नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान. ही कृपा आहे अच्युता, कृष्णा, ही तुझी कृपा आहे की माझा मोह गेला, स्मृती आली, आणि मुख्य म्हणजे स्थितोस्मी, ताठ उभा राहिलेला आहे. गतसंदेहा. सुरुवातीला म्हणतो माझ्या हातातलं धनुष्य गळून पडते रे, मला घाम आले रे, माझे केस उभे राहिलेत रे भीतीने, आणि माझं मन भ्रमती वचमे म्हणा, माझं मन भ्रमतं आहे, हाताला कंप सुटला आहे, जीभ कोरडी पडलेली आहे. ही सगळी लक्षणं अर्जुन सांगतो. आता म्हणतो स्थितोस्मी, आता मी स्थिर झालो, धनुष्य उचलून घेतलं, करिष्ये वचनम तव. आणि नंतर 18 दिवस युद्ध चाललं. अर्जुनाने सगळं कृष्णाचं ऐकलेलं आहे. त्याला वाईट वाटलं की रात्री कशाला युद्ध करायचं रे कृष्णा. मी सांगतो ना, वाजव शंख. शंख वाजवले. रात्री कुणाला आणलं, घटोत्कचाला. कारण घटोत्कच राक्षस होता, भीमाचा मुलगा, पण सतत आईकडे राहिला. आई हिडिंबा राक्षसी, सगळे संस्कार राक्षसी झाले होते. तुम्हाला मी मागे सहज सांगितलं की घटोत्कच, घट म्हणजे हे मडकं, उत्कच, कच म्हणजे केस, केस उपटून त्याच्या डोक्यावर कधी केस उगवले नाहीत, आणि एखादा केस उगवला तर लगेच तो गळून पडायचा, उन्मळून पडायचा, असा तो घटोत्कच. ज्यावेळेला तो मेला ना, त्यावेळेला कृष्ण नाचायला लागलेला आहे. त्यावेळेला युधिष्ठिर त्याला बाजूला घेऊन विचारतो, अरे हा भीमाचा मुलगा होता, हा आपलाच मुलगा होता, आणि तो मेला आहे आणि तो नाचतोय. तो म्हणतो मी गात नाही म्हणून नाचतोय. हे लक्षात ठेव, मला गावंसं वाटतंय. आणि एक लक्षात ठेव युधिष्ठिरा, जर युद्धात मारला गेला नसता घटोत्कच, तर युद्ध संपल्यानंतर मी त्याला मारला असता. कारण तो जगणं समाजाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं आहे. कारण त्याच्यावर कुठलाच संस्कार, बाहेर केस जर उगवत नाही तर मेंदूत संस्कार रुजणार आहे का काय, सांगा बरं. त्याला किती सांगून काही उपयोग आहे का, नाही. एखाद्या पर्वतासारखा आला, त्याच्यावर कुठल्याही अस्त्राचा परिणाम होत नव्हता. आणि शेवटी कर्णानं अर्जुनासाठी जो एक बाण राखून ठेवला होता, जो त्याला इंद्रानं दिलेला होता. फार सुंदर कथा आहे ती, आत्ता नको बघायला. तो बाण मारला आणि त्यावेळेला कृष्ण नाचायला लागला. तो म्हणला घटोत्कच मेला म्हणून मी नाचत नाही, अर्जुन वाचला म्हणून मी नाचतोय. कारण तो बाण इंद्रानं ज्यावेळेला अर्जुनाची कवच कुंडलं मागितली, कर्णाची कवच कुंडल म्हणजे मरणच मागितलं की, त्यावेळेला म्हणला मला वाईट वाटतं रे, माझा मुलगा आहे अर्जुन, तो जगावा, आणि तुझं त्याचं युद्ध झालं तर कदाचित तो मरेल सुद्धा, कारण तू सूर्यपुत्र आहेस, मला ती कवच कुंडलं दे. तो देतो आणि म्हणतो आता ही वाचवी शक्ती, एक बाण देतो. हा बाण कुणावर म्हणजे अगदी माझ्यावर मारलास तरी मी मरेल. अर्जुन तर मरेलच, राखून ठेव. कर्णाने राखून ठेवला होता. दुर्योधन जाऊन म्हणतो अरे हा घटोत्कच मरत नाही आहे, आणि त्याच्या पायाखाली आपले शेकडो सैनिक मरत आहेत, तुझ्याकडे तो बाण आहे ना रे. तो म्हणतो मी अर्जुनासाठी राखून ठेवला आहे. अरे घटोत्कचापासून वाचलो तर अर्जुनापर्यंत पोचू ना, मार तू. मग तो मारतो, घटोत्कच मरतो, आणि कृष्ण नाचायला लागतो. घटोत्कच मेला म्हणून नाही, त्याला आनंदच आहे. अत्यंत असंस्कृत राक्षस होता तो, पण अर्जुन वाचला. कारण अर्जुनाला मारणारा एकही बाण किंवा अस्त्र शस्त्र आणि शक्ती उरलेली नाही कर्णाकडे, हे लक्षात घ्या. ह्याला तुम्ही, ही युद्ध नीती आहे, वॉर टॅक्टिक्स और वॉर स्ट्रॅटेजी. याच्यात खरं खोटं विचारच करू नका. कृष्णाने रात्रीचं युद्ध का केलं, मला युद्ध जिंकायचं आहे म्हणून.
आणखीन एक प्रसंग आपल्याला माहीत आहे की सतत खरं बोलणारा युधिष्ठिर अर्धसत्य त्याला बोलायला लावलं. कारण तो म्हणाला, द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं मी केव्हा मरेन. अत्यंत अप्रिय असा समाचार म्हणजे बातमी मला कळली तर मी शस्त्र खाली ठेवेन, मग कुणीही माझं डोकं उडवलं तरी चालेल. हे द्रोणाचार्यांनी स्वतः सांगितलं. अप्रिय बातमी म्हणजे त्यांचा सगळ्यात प्रिय असलेला अश्वत्थामा मारायचा. अश्वत्थामा चिरंजीव आहे, अश्वत्थामा मेलेला नाही अजून, अशी आपली मान्यता आहे. अश्वत्थामा हत्तीचं नाव होतं. त्या हत्तीला मारलं भीमानी आणि सगळीकडे अश्वत्थामा मेला ही बातमी द्रोणाचार्यांच्यापर्यंत पोचली. ती म्हणाली, जर इथे युधिष्ठिराने येऊन सांगितलं अश्वत्थामा मेला तरच मी खरं मानेन आणि मग शस्त्र ठेवेन, कारण मुलगा माझा प्रिय गेला, आता लढण्यात काय अर्थ आहे, मग कुणीही मला मारावं. युधिष्ठिर जातो. युधिष्ठिर म्हणाला, मी खोटं नाही बोलणार. कृष्ण म्हणाला, तू असं सांग, अश्वत्थामा हताः, तो मेला. नरो वा कुंजरो वा. नर म्हणजे माणूस आणि कुंजर म्हणजे हत्ती. माणूस मेला अश्वत्थामा, कारण अश्वत्थामा नावाची एकच व्यक्ती होती, द्रोणाचार्यांचा मुलगा, तो मेला का अश्वत्थामाचा हत्ती मेला हे मला माहीत नाही, एवढं मी सांगेन. कृष्ण आता शंख घेऊन गेला. अर्जुन विचारतो, अरे आपण भेटायला निघाले आपल्या गुरुनं द्रोणाचार्यांना, शंख कशाला पाहिजे, योग्य वेळी तुला कळेल. ज्या वेळेला तो म्हणला अश्वत्थामा हता नरो म्हणल्यानंतर कृष्णाने एवढा जोरात शंख वाजवला की नरो वा कुंजरो वा म्हणल्याचं समाधान युधिष्ठिराला मिळालं, पण द्रोणाचार्यांना शब्द ऐकू आले नाहीत. नर अश्वत्थामा मेला, पुढे शंख वाजवून सगळे शब्द कृष्णाने बुडवून टाकले. हे लक्षात ठेवा. मग युद्धाला जाताना काही न्यावं लागतं. कृष्ण उपरडं घेऊन गेलेलं आहे. आश्चर्य वाटेल, काय सुंदर प्रसंग आहे. कधीतरी आपल्याला संधी मिळाली तर महाभारतातले निवडक प्रसंग आपण पाहूया. पण इथे लक्षात ठेवा, अर्जुन म्हणतो करिष्ये वचनांतव, कृष्णाचं काम झालं. आता कृष्णाचं काम झालं, अर्जुन म्हणतो त्याप्रमाणे मी करीन. हे सगळे शब्दाचे पक्के होते. आता संजय काय म्हणतो, गीतेचा शेवट कसा होतो आणि शेवटचा श्लोक आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. ग्रंथ तुम्ही मास्टर केलाय म्हणून आपल्याकडे काही, आता 16 वर्षाच्या एका मुलानं काय तो घन कुठला तरी क्रम म्हणला, आपण बघा ना तुम्ही यूट्यूबवर तुम्हाला दिसेल किती अवघड. 200 वर्षात कुणी म्हणले तो 16 वर्षाचा मुलगा आहे, दरेकर का काहीतरी, महाराष्ट्रातला, गोव्यातला समजा, म्हणलेले आहे त्यांनी. काही 3 दिवस काहीतरी तो म्हणत होता. इतके ते पाठ्यक्रम आहेत त्याच्यात, केवढी त्याची मेमरी असेल, केवढे श्लोक त्यांनी पाठ केलेत, की जे सुंदर उच्चार, हात वारे करून, म्हणजे उदात्त अनुदात्त वगैरे असे स्वर वगैरे सुंदर म्हणलेलं आहे त्यांनी. हे केलं आहे त्यांनी साध्य ना. आणि याच काळात ना, व्हॉट्सॲपच्या काळात, फेसबुकच्या काळात, सगळ्या भ्रष्टाचाराच्या काळात ठरवलं की त्यांनी केलं. त्याच्यासमोर तो एकच फोकस दिला होता. आता तो विश्वविक्रम झाला त्याचा. मला ते सांगायचं नाही आहे. मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की ज्या वेळेला श्लोक म्हणजे ग्रंथ, मला गीता अगदी मी पाठ केलेला आहे, उलटी म्हणून दाखव. जर मी सुलटी अगदी धर्मक्षेत्रेपासून आणि उलटी म्हणली तर गीता मी पाठ केलेली आहे. आय हॅव मास्टर्ड गीता. कारण जर तुम्हाला काशी यात्रा करायची असेल तर काशीपासून रामेश्वरला जायचं आणि रामेश्वरवरून परत काशीला यायचं, ती यात्रा पूर्ण होते. तुम्हाला रामेश्वराची यात्रा करायची, रामेश्वरला जा, तिथून काशीला जा आणि परत रामेश्वराला या. आणि नुसतं जायचं नाही आहे, काशीला गेल्यानंतर गंगा घेऊन या आणि रामेश्वराला अभिषेक करा आणि रामेश्वरून जाताना रेती घेऊन जा आणि तिथे शिवलिंग करा आणि ते काशी विश्वेश्वराला अर्पण करा. ही यात्रा पूर्ण झालेली आहे. केवढा विचार आहे त्याच्यात. उत्तर दक्षिण शंकराचार्यांचे जे मठ आहेत किंवा जी मंदिरं आहेत उत्तर भारतात, तिथे त्यांनी अट घातलेली आहे की इथे पुजारी जो असेल तो दक्षिण भारतात डाऊन द विंध्याज आपण म्हणतो जन्मलेला असला पाहिजे. म्हणजे आता मी जन्मलेला आहे म्हणून माझ्यानंतर माझा मुलगा केरळात जन्मला पाहिजे, कर्नाटकात जन्मला पाहिजे, महाराष्ट्रात जन्मला पाहिजे. दक्षिण भारतात जन्मलेलाच उत्तर भारतात पुजारी होईल आणि उत्तर भारतात जन्मलेला दक्षिण भारतात पुजारी होईल. एवढा विचार आहे हा. आपण नॅशनल इंटिग्रेशन वगैरे म्हणतो, शंकराचार्यांची दूरदृष्टी होती. म्हणून हे दुसरा एक पहिला शब्द आणि शेवटचा शब्द काय आहे इथे, धर्मक्षेत्रे धर आणि मतिर्मम म, धर्म. लक्षात ठेवा, गीतेतला पहिला शब्द धर आहे आणि शेवटचा अक्षर म आहे. धर्म हा गीतेचा विषय आहे. धर्म, स्वधर्म, माझं कर्तव्य काय.
आणि ते करताना मी करीन, फळ मला मिळणार आहे, फळाची आसक्ती नाही, फळाची आशा नाही, फळाला अटॅचमेंट नाही, मी टोटली डिटॅच्ड. हे लक्षात ठेवा. म्हणून आता शेवटचे जे श्लोक आहे, राजन, आता युद्ध झालं संपून. राजन म्हणजे राजा धृतराष्ट्र. विचारलेलं नाही आहे धृतराष्ट्राने, हे युद्धाचं वर्णन नाही आहे. संजय सांगतोय, काय सांगतोय ते लक्षात. राजन संस्मृत्य, संस्मृत्य, स्मृती म्हणजे आठवण. मला पुन्हा पुन्हा आठवण येते रे. कशाची आठवण येते? संवादम इमम अद्भुतम. हा जो संवाद ऐकला मी आणि जो तुला सांगिततोय गीता म्हणून, तो इतका अद्भुत संवाद आहे की पुन्हा पुन्हा तो आठवून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. राजन संस्मृत्य, संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहुः. पुन्हा पुन्हा हर्ष होतोय मला. हे झालं संवादाबद्दल, म्हणजे गीता. आणि 11व्या अध्यायातलं विश्वरूप पुढे म्हणतो तच्च संस्मृत्य, संस्मृत्य, त्या संवादातही पुन्हा मला आठवण येते रूपम अत्यद्भुतम, अति अद्भुतम रूप, विश्वरूप, ते मला आठवत आहे. विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुनः पुन्हा. हृष्यामी हर्ष होतोय मला, पुन्हा पुन्हा आनंद होत आहे. धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. हे विचारलंय का मी तुला? आणि तरी तो सांगतो. तो गीतेतला शेवटचा श्लोक आहे आणि एका अर्थाने हा गीतेचा संदेश आहे. काय सांगतो? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. आपली परशुरामाची भूमी आहे ना, परशुरामाचं एक प्रतीक उभं केलं ना, मिरामारला तुम्ही जाताना मुद्दामून बघा, चालत गेला तर ही परशुरामाची भूमी आहे. कुठलंही राजकारण करू नका, कुठलंही जातीय राजकारण करू नका. परशुराम म्हणजे काय? ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज. ब्राह्मतेज आहे कारण त्यांची परंपरा ब्राह्म म्हणजे ब्राह्मण नाही, ब्रह्माचा अभ्यास करतो, ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्माचा अनुभव मिळतो, ते ब्राह्मतेज आहे. पण नुसता ब्राह्मतेज माझ्याकडे ज्ञान आहे पण मी प्रयत्न करत नाही, प्रयत्न करणं हे क्षात्रतेज आहे. क्षत्रिय आहे आणि ब्राह्मणी आहे. वर्णानी नाही म्हणत, मी वृत्तीनं म्हणतोय. ज्ञानही आहे आणि पराक्रमी आहे, तो परशुराम आहे. आणि हा जो परशुराम आहे त्याचं वर्णन करणारा एक श्लोक येतो की अग्रतो चतुरो वेदान पृष्ठतो सशरम धनु. पुढे वेदांची पालखी निघालेली आहे, पण वेदांचं रक्षण करण्यासाठी मागे कुणी नको का? सशरम धनु, धनुर्धारी असा वीर निघालेला आहे. पालखी निघालेली आहे वेदांची, त्यांचं रक्षण करायला वीर निघालेला आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. हे ब्रह्मतेज आहे वेद, हे क्षात्रतेज आहे धनुर्धारी वीर सैनिक. ब्रह्म शाप देईल, शर म्हणजे बाण. बाण जर विफल ठरला तर शाप प्रभावी ठरतो. दोन्ही पाहिजे आपल्या उपासनेला. हा शेवटचा विचार आहे. मी 3 तास बसणार म्हणजे बसणार, बसणारा क्षत्रिय आहे लक्षात ठेवा, क्षात्रतेज आहे. पण मी जप करणार, ध्यान करणार, हे ब्रह्मतेज आहे. हे दोन्ही पाहिजे जगाला. आज जगाला सोडा, भारताला पाहिजे. म्हणून सांगत होतो ना ते 3 पुस्तकं, रेडियंट इंडिया, रेझिलियंट इंडिया आणि रेझरक्शन इंडिया. रेझरक्शन ऑफ इंडिया, इंडिया रेझरक्शन मी उसळून वर उभा राहायला लागलेला आहे. विवेकानंदांच्या काळात त्यांना जो भारत अपेक्षित होता त्याचा आरंभ होत आहे. खूप मोठी मजल मारायचे, अनेक संकट येणार आहेत, बाहेरूनपेक्षा आतून सुद्धा संकट आपल्याला येणार आहेत. पण झालेलं आहे. रेझिलियंट रिसर्जंट इंडिया हे 3रं पुस्तक आहे. ॲमेझॉनवर मिळतात. 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना वाचायला द्या. कदाचित सगळ्या भाषेत आलेले असतील पण इंग्रजीत आहेच आहे. प्राचीन भारत रेडियंट तेजस्वी भारत आहे, मधला भारत सहिष्णू भारत आहे, रेझिलियंट इंडिया. किती आक्रमणं झाली, सगळ्यांची आक्रमणं झाली. पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले, इंग्लिश आले, ब्रिटिश, आणि मुसलमानांची आक्रमणं तर होतीच. ती सगळी आम्ही सहन केली नाहीत, आत्मसात केली आणि आमचं सत्व आणि आमचं स्वत्व टिकवलं. हे लक्षात घ्या. आणि आता रिसर्जंट इंडिया, आता विश्वगुरु भारत किंवा विश्वाची शक्ती भारत, आपण काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत? हा यज्ञ आहे ना, यज्ञात माझी एक समिधा, माझी एक आहुती मी देणार नाही का? खरंच तुम्हाला सांगतो की काहीतरी वाचूया आणि निदान काहीतरी ऐकूया. हल्ली ऑडिओ बुक्स आहेत. कुठलंही तुम्ही इंग्रजी पुस्तक घ्या, आता मराठी पुस्तकात सुद्धा CD, आता ते हे देत असतील, पेनड्राईव्ह देत असतील. लेखकाच्या आवाजात लेखकाने लिहिलेलं पुस्तक ऐका. मी पहिल्या दिवशी तुम्हाला विवेकानंदांचं सांगितलं होतं की ते सगळं ड्राईव्ह करता करता ऐका ना. मुलगा सुद्धा म्हणेल किती सुंदर आहे डॅडी हे. हे कुठे? बुक्स आर देअर, स्टार्ट रीडिंग. ही मे स्टार्ट रीडिंग, पण ऐकू दे की पुस्तकं. ऐकण्याच्या पातळीवर आपण मागे आहोत का? विचार करूया.
शक्ती आपली राखून ठेवूया. म्हणून तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण, ज्ञान देणारा कृष्ण, आणि यत्र पार्थो धनुर्धरा, पार्थ म्हणजे धनुर्धारी. पहिल्या अध्यायात धनुष्य टाकलेलं आहे, आता उचललेलं आहे. तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीती मतिर्मम. हे माझं मत आहे. संजय स्वतःचं मत सांगतो. जिथे धनुर्धारी पार्थ म्हणजे अर्जुन आहे आणि जिथे ज्ञान सांगणारा कृष्ण आहे तिथे जय नक्की आहे, हे सांगून गीता संपते. आपण दोन्ही आणूया आपल्या ह्याच्यात. निर्धार आणूया, क्षत्रिय आहे तो, आणि मी काहीतरी नवीन ज्ञान मिळवेल, नवीन अनुभव घेईन, नवीन स्किल कौशल्य शिकेन, नवीन आर्ट कला शिकेन, चालेल ना. ते माझ्यातलं ब्राह्मतेज आहे. परशुरामाच्या भूमीत हे आपण सांगूया स्वतःला की मी निग्रहपूर्वक अभ्यास करेन, निग्रहपूर्वक उपासना करेन, आणि जे काही करेन त्यात आतून बदल घडेन. कारण आपला पहिला श्लोक होता ईश्वर सर्वभूतानां हृद्देशैर्जुन तिष्ठती. आपल्या आत जो हृदय आहे त्या हृदयस्थ भगवंताला प्रार्थना करूया की शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे, तुझी स्मृती कायम राख, आणि नम्र राहण्यासाठी भक्ती दे. डोळे मिटून प्रार्थना करूया. शांत ताठ बसायचे, डोळे मिटायचे, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, कपाळावर आठी नाही, म्हणजे नो रिंकल्स ऑन द फोरहेड. दोन भुवयांच्या मध्ये ताण नाही आहे, नो टेन्शन बिटवीन द आयब्रोज. आईज अँड लिप्स क्लोज्ड जंटली और सॉफ्टली. डोळे अलगद मिटलेले आहेत, ओठ अलगद मिटलेले आहेत, गाल, दात आणि जीभ सैल सोडलेली आहे. रिलॅक्स. सैल सोडणं म्हणजे गच्च आवळून नाही धरायचं, रिलॅक्स, लेट गो. शांत. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणायचा आहे आणि आपण म्हणतो तो शांतीपाठ. प्रार्थना करूया. मी इथे शब्द जे म्हणले जातील दत्तात्रेयांच्या प्रेरणेनं ते मनातल्या मनात म्हणायचे आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊन संकल्प म्हणजे निश्चय करायचा. हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता, तुझ्या प्रेरणेनं गेले 4 दिवस गीतेचं सार आणि त्याचं चिंतन, श्रवण आणि चिंतन करण्याचा कार्यक्रम तुझ्याच कृपेनं आता पूर्ण होत आहे. हे दत्ता, मला तुझी उपासना करण्यासाठी आवश्यक ती शक्ती दे, गिव्ह मी स्ट्रेंथ. बुद्धी दे, गिव्ह मी इंटेलेक्ट. स्फूर्ती दे, गिव्ह मी इन्स्पिरेशन. आणि तुझी स्मृती, नाम अखंड जिवंत राहू दे. माझ्याकडून सदैव तुझीच भक्ती घडू दे. सदैव तुझ्यातच ठेव हे दत्ता, तुझ्यातच ठेव हे सद्गुरू, तुझ्यातच ठेव. शांत. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच शांतीपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात चोळायचे, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळायचे, मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून आनंदानं समोर दत्तात्रेय बसलेले आहेत. दत्तात्रेयांचं दर्शन घ्यायचंय, देवीचं दर्शन घ्यायचंय आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. ब्रीदिंग नॉर्मली. सर्वांना नमस्कार.